पूर्वीच्या काळी आपली आजी, पणजी स्वयंपाकासाठी मातीच्या भांड्यांचा वापर करायची आणि खरंच त्या स्वयंपाकाची चव अगदीच अप्रतिम असायची. चवीसोबतच त्यांच्या निरोगी आरोग्यामागे हेही एक कारण असायचे. चला तर मग आपणही आज अशाच मातीपासून बनवलेल्या हंडीचा वापर करून चविष्ट अशी पनीर हंडी बनवूया. स्नेहल टेस्टी टेल्स या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. तर पनीर हंडीसाठी आपणाला एक हंडी लागणार आहे. मी ही मातीची हंडी घेतली आहे. यामध्ये मी थोडेसे तेल ओतले आहे. तेल थोडे गरम झाले की यामध्ये थोडेसे जिरे ॲड करून काही खडे मसाले मी इथे ॲड करत आहे. यामध्ये मी 2 तमालपत्र, 1 स्टार फूल, 2-3 लवंग, 1 दालचिनीचा तुकडा, 2 इलायची, 2-3 काळी मिरी आणि थोडासा कांदा यामध्ये मी टाकला आहे. 2 मिनिटे कांदा व्यवस्थित आपल्याला यामध्ये भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजून झाला की यामध्ये आलं लसूणची पेस्ट मी ॲड केली आहे. आता थोडीशी टोमॅटो प्युरी मी याच्यात ॲड केली आहे. थोडेसे दही मी यामध्ये ॲड केले आहे. 1-2 मिनिटानंतर मी यामध्ये घरातले काही मसाले ॲड करत आहे. थोडीशी हळद, थोडा गरम मसाला, थोडीशी मिरची पावडर, थोडीशी धना पावडर आणि थोडासा पनीर मसाला मी यामध्ये ॲड केला आहे. आता हे सर्व साहित्य एकत्र करून 1-2 मिनिटांनी मी त्यामध्ये थोडेसे वाटाणे ॲड केले आहेत. साधारण 10 मिनिटं झाकण ठेवून मी हा मसाला व्यवस्थित शिजवून घेतला आहे आणि यामध्ये थोडीशी कसुरी मेथी, चवीप्रमाणे मीठ, थोडी हिंग पावडर ॲड केली आहे. मसाला तयार झाला की गॅसवर पॅन ठेवून मी त्यावर बटरमध्ये पनीर चारही बाजूने व्यवस्थित भाजून घेतले आहे. त्यानंतर पनीरचे एक समान असे तुकडे करून मी हे पनीर तयार केलेल्या मसाल्यामध्ये ॲड करत आहे. यावर आता आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ. नंतर हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करून मी यावर थोडेसे बटर ॲड केले आहे. साधारण एक अर्धा ग्लास पाणी मी यामध्ये टाकले आहे. फॉईल लावून 10 मिनिटं शिजवून घेतल्यानंतर तयार झाली आहे आपली मस्त अशी स्वादिष्ट अशी पनीर हंडी. खूप छान झाली होती. भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत तुम्ही कशासोबतही खाऊ शकता. खूप छान बनते. रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि नवीन नवीन रेसिपीसाठी स्नेल टेस्टी टेल्सला फॉलो करा. धन्यवाद.